हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप गणित यामधला आणखी एक घटक बघू, त्रिमितीय आकार व घडणी। या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 20 यामधले प्रश्न पाहू। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। हा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता आकार हा इतर आकारांपेक्षा वेगळा आहे? 4 पर्याय आपल्याला दिले, त्यातला पहिला पर्याय त्रिकोण, दुसरा आयत, गोल की वर्तुळ। आता या 4 घटकांपैकी 4 पर्यायांपैकी त्रिकोण, आयत आणि वर्तुळ ह्या तिन्ही द्विमितीय आकृती आहेत। गोल ही एकच आकृती अशी आहे जी त्रिमितीय आहे, त्यामुळे ही आकृती किंवा हा आकार इतर तिन्हीच्या पेक्षा वेगळा आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, इथे एक आकृती दिलेली आहे आणि प्रश्न विचारलाय की ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल? तर वरून पाहिली असता याच्यामध्ये हे जे 3 घन आहेत ते वरून तिन्हीचे तिन्ही घन दिसतील। मग आता तिन्ही घन आपल्याला वरून दिसत असताना ते एकाच रेषेत म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मध्ये जसा आकार आहे तसा दिसेल, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार होईल? आता ज्यावेळेला एखादा इष्टिकाचिती एखादी तयार होते त्यावेळेला त्या इष्टिकाचितीला एकूण 6 पृष्ठभाग असतात, 6 सरफेसेस असतात। पहिल्या आकृतीत 6 चौकोन दिलेत, त्यांच्यापासून इष्टिकाचिती तयार होईल। दुसऱ्यामध्ये सुद्धा 6 आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र 5च आहेत। म्हणजे याच्यापासून जी कुठली त्रिमितीय आकृती बनेल ती क्युबॉइड शेप असणार आहे, पण त्याचा एक सरफेस किंवा एक जो पृष्ठभाग आहे तो उघडा असेल, म्हणजे 5च सरफेस त्याला असतील। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये जी आकृती दिलेली आहे त्याच्यापासून एक उघडा डबा तयार होईल, कारण त्याच्यामधला 6 पैकी एक सरफेस नसणार आहे त्याला, त्यामुळे तो डबा उघडा डबा असेल। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती वस्तू समोरून, बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल? त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4, 2 मध्ये शंकू आहे, 3 मध्ये वृत्तचिती आहे आणि 4 मध्ये आणखी एक आकृती आहे। ती वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहिल्यानंतर त्याचा आकार वेगवेगळा दिसतो, पण पहिल्या पर्यायात जी आकृती दिलेली आहे जो गोल आहे तो गोल कोणत्याही बाजूने जरी पाहिला तरी एकसारखाच त्याचा आकार दिसणार आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती घडण इष्टिकाचितीची नाही? इष्टिकाचिती असण्यासाठी त्याची लांबी, रुंदी आणि उंची ही वेगवेगळी असणार आहे, म्हणजे 6 आयतांच्या पासून इष्टिकाचिती तयार होते। मग ह्या 4 पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 ह्या तिन्ही पर्यायामध्ये 6 आयत दिलेले आहेत आणि त्या 6 आयतांच्या पासून इष्टिकाचिती तयार होते। मात्र पहिल्या पर्यायात मात्र 6 आयताच्या ऐवजी 6 चौरस दिलेत आणि त्या 6 चौरसांपासून घन तयार होतो, इष्टिकाचिती तयार होत नाही, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न असा आहे, पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाही? म्हणजे इथं हे 6 सरफेसेस दिलेत, 6 चौकोन दिलेत, प्रत्येकावर एक एक रंग लिहिलेला आहे। प्रश्न विचारलाय की लालच्या शेजारी कोणता पृष्ठभाग येऊ शकणार नाही? आता घन जो असतो किंवा इष्टिकाचिती जी असते त्या घनाला किंवा इष्टिकाचितीला एकूण 6 पृष्ठभाग असतात आणि त्या 6 पृष्ठभागांपैकी एक जो सरफेस आहे त्याच्या समोर आणखी एक सरफेस असतो, पृष्ठभाग असतो। तर हेच ते 2 सरफेस असतात किंवा पृष्ठभाग असतात, ते एकमेकांच्या शेजारी येऊ शकत नाही। म्हणजे इथं प्रश्नात आपल्याला लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ खालीलपैकी कोणते येऊ शकणार नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं, म्हणजेच थोडक्यात लाल पृष्ठभाग जो असेल त्याच्या समोरचा पृष्ठभाग त्याचा रंग आपल्याला शोधायचा आहे। मग इथं आपण जर जोड्या लावल्या तर निळा आणि पिवळा हे एकमेकांच्या समोर येतील, कारण मध्ये हिरवा सोडावा लागेल। त्याच पद्धतीने जांभळा आणि नारंगी हे एकमेकांच्या समोर येतील। मग आता राहिला एकच पर्याय लाल आणि हिरवा, त्यामुळे लाल हा पृष्ठभाग असणाऱ्या समोरच्या पृष्ठभागावर रंग असेल हिरवा, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। लालच्या समोर हिरवा हा रंग असल्यामुळे तो त्याच्या लगतचा असू शकत नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? इथं सुद्धा तसाच प्रश्न आहे। इथं सुद्धा 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही हे शोधायचे, म्हणजे थोडक्यात 5च्या समोर कोणता अंक येईल ते शोधायचे आपल्याला। मग इथं सुद्धा जर जोड्या तयार केल्या तर 4च्या समोर 6 सोडून 2 येणार आहे, 1च्या समोर 5 येणार आहे आणि 6च्या समोर 3। मग 1च्या समोर 5 असेल तर 5च्या समोर 1 येईल, म्हणजे 5च्या समोर जर 1 येणार असेल तर तो 1 त्याच्या शेजारी कधीच येणार नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, कारण तिथं दिलाय आपल्याला 1। पुढचा प्रश्न, आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून
घनाकृती खोका तयार केल्यास आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल? मग इथं सुद्धा आपण जोड्या जुळू. यू त्याच्या शेजारी पी असेल आणि त्याच्या पुढं ए आहे, त्यामुळे यू आणि ए एकमेकांच्या समोर असतील. पी आणि आय त्याच्यामध्ये एल सोडून हे एकमेकांच्या समोर असतील. मग आता राहिली एकच जोडी आर आणि एल. याचा अर्थ आर त्याच्या समोर असेल एल, ही जोडी तयार होईल. मग आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर अक्षर कोणतं येईल? तर एल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती आकृती पेंटेमिनो नाही? पेंटेमिनो याचा अर्थ पहिला समजून घेऊ. पेंटेमिनो याचा अर्थ एक उघडा डबा, ज्याच्यासाठी 5 एकूण सरफेसेस आपल्याला दिलेले असतील. त्या 5 सरफेस पासून एक उघडा डबा तयार होतो. जर 6 पृष्ठभाग आपल्याला दिले असतील, चौकोन किंवा चौरस, त्याच्यापासून एकतर घन मिळतो आपल्याला किंवा इष्टिकाची ती मिळते. 6 सरफेसेस असतील तर. पण जर 5 असेल तर त्यातला एक सरफेस कुठला तरी उघडा राहतो, म्हणजे तो उघडा डबा मिळतो, आणि तो उघडा डबा म्हणजेच पेंटेमिनो. तर ह्या 4 पैकी अशी कोणती आकृती आहे ज्याच्यापासून पेंटेमिनो मिळणार नाही, असा प्रश्न आहे. मग यातला दुसरा पर्याय, ज्याच्यामध्ये 5 एकूण चौकोन दिलेले आहेत, त्यामुळे याच्यापासून पेंटेमिनो मिळेल. तिसऱ्यामध्ये सुद्धा 5 आहेत, पेंटेमिनो मिळेल. पहिल्यामध्ये सुद्धा 5 आहेत, इथे सुद्धा पेंटेमिनो मिळेल. पण पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र एकूण 6 सरफेसेस आहेत, त्यामुळे याच्यापासून एकतर घन मिळेल किंवा इष्टिकाची ती मिळेल. पेंटेमिनो काय मिळणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.